नमस्कार. हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. हॅलो डॉक्टर हा आपला आरोग्यविषयक विशेष कार्यक्रम आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमचे आरोग्यविषयक प्रश्न आमच्या तज्ज्ञ डॉक्टर्सना विचारू शकता, ते सुद्धा अगदी घर बसल्या. विषय आहे पोटाचे विकार, ग्रहणी, आयुर्वेदोपचार. आपल्या घराचा आधारस्तंभ असते, खांब असते ती म्हणजे घरातली गृहिणी. सर्व कुटुंबियांना प्रेमाने एकत्रित बांधणारी, त्यांच्या आवडीनिवडींकडे विशेष लक्ष देणारी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दैनंदिन स्वास्थ्यवर्धक आहार ह्याचा घरामध्ये असते गृहिणी, तशीच मानवी शरीरामध्ये असते आपली ग्रहणी. म्हणूनच या ग्रहणीचं अनन्यसाधारण महत्त्व आयुर्वेद चिकित्सेमध्ये सांगितलेलं आहे. विविध पोटाच्या विकारांवर जर ग्रहणी बलवान असेल किंवा ग्रहणीला बलवान करणारी औषधं दिली गेली तर विविध पोटाचे हे जे विकार आहेत ते सहज साध्य होऊ शकतात. आणि म्हणूनच विविध पोटाचे विकार कोणकोणते आहेत आणि त्यावर आयुर्वेद चिकित्सेमध्ये आणि पंचकर्मामध्ये कोणती चिकित्सा सांगितलेली आहे या विषयावर आज आपण मार्गदर्शन घेणार आहोत. या विषयावर आपल्याला माहिती देतील आयुर्वेद तज्ज्ञ वैद्य सत्यन गुजर. नमस्कार डॉक्टर, तुमचे या कार्यक्रमामध्ये स्वागत. वैद्य सत्यन गुजर हे निष्णात आयुर्वेद तज्ज्ञ आहे. गेली 15 वर्ष ते पुणे, मुंबई आणि कोल्हापूर येथे यशस्वीरित्या आयुर्वेदाची प्रॅक्टिस करत आहेत. पुणे विद्यापीठामधून त्यांनी आयुर्वेदाचार्य ही पदवी संपादन केलेली आहे. त्वचा विकार, स्त्री पुरुष वंध्यत्व, पोटाचे विकार, पाठीच्या मणक्यांचे विकार, संधिवात या विविध विकारांवर चिकित्सा करण्यामध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवलेलं आहे. दर्शक हो, पोटाचे विकार, ग्रहणी, आयुर्वेदोपचार असा आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे. या कार्यक्रमामध्ये प्रश्न विचारण्यासाठी तुम्हाला लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक. आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत: 022 हा मुंबई बाहेरील प्रेक्षकांनी STD कोड डायल करायचा आहे. मोबाईल धारकांनी सुद्धा हा कोड डायल करायचा आहे. आमचे 2 क्रमांक आहेत. पहिला क्रमांक 24988050, दुसरा क्रमांक 24988050. या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधून आपण आमच्या कार्यक्रमामध्ये जरूर सहभागी होऊ शकता. जास्तीत जास्त प्रश्न आम्ही नेहमीच आमच्या कार्यक्रमामध्ये घेण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणून फोन करताना कृपया आपल्या टीव्ही संचाचा आवाज कमी ठेवावा. प्रश्न हा विषयाला अनुसरून थोडक्यात आणि सलग विचारावा. आजच्या कार्यक्रमातील तज्ज्ञ वैद्य सत्यन गुजर यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि वेबसाईट आम्ही दुसऱ्या विश्रांतीनंतर आणि कार्यक्रमाच्या शेवटी दाखवणारच आहोत, याची सर्वांनी नोंद घ्यावी. नमस्कार डॉक्टर, पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत. आज जो आपला विषय आहे थोडासा वेगळा आहे, ग्रहणी, आयुर्वेदोपचार आणि पोटाचे विकार. या विषयाबद्दल आपल्याला काय सांगाल आम्हाला? धर्मार्थ काम मोक्षानाम आरोग्यम मूलमुत्तमम असं एक सूत्र आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ जर एखाद्या मनुष्याला साध्य करायचे असतील तर त्याचे आरोग्य उत्तम असेल तरच ते चारही पुरुषार्थ तो साध्य करू शकतो. आणि आरोग्य उत्तम राहण्यासाठी गृहिणीचं आरोग्य उत्तम असेल तर मनुष्याचं आरोग्य उत्तम राहणार. एखादी गृहिणी जसं एखाद्या कुटुंबाचं आरोग्य सांभाळते त्याचप्रमाणे शरीराचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी गृहिणी ही पूर्ण शरीराचे आरोग्य सांभाळत असते असं म्हणलं तरी चालेल. आयुर्वेदाने पचन प्रक्रिया ज्या ठिकाणी होते तो शरीरातला अवयव म्हणजे गृहिणी असं म्हणलेलं आहे. त्याच्यामुळे पोटाशी संबंधित असणारे बरेच विकार हे जर गृहिणीचं बल चांगलं असेल, अग्नीचं बल चांगलं असेल, त्या दृष्टीने जर उपचार केले किंवा गृहिणीचं बल चांगलं ठेवण्याच्या दृष्टीने आहार राहिला तर कोणतेही विकार होऊ नयेत म्हणून सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होत असतो. वर्षानुवर्ष पोटाशी संबंधित त्रास असणारे कितीतरी रुग्ण दिसत असतात. म्हणजे भूक कमी आहे, भूक कधी व्यवस्थित लागते, कधी लागत नाही, पोट जड होतं, गच्चपणा जाणवता, कधी शौचाला चिकट होते, कधी खडा होतो, 2-2, 3-3 दिवस शौचाला होतच नाही, पोटामध्ये दुखतं, शौचावाटे रक्त पडणं, भूक वाढत नाही, त्याचप्रमाणे वजन वाढत नाही, आहार किती चांगला असला तरी तब्येत सुधारत नाही, ह्यासारख्या कितीतरी तक्रारी पेशंटच्या असतात. अनेक पोटाशी संबंधित असणारे आजार असतात. ॲसिडिटी असू देत, कोलायटिस असू देत, IBS, अल्सरेटिव्ह कोलायटिस, क्रॉन्स डिसीज, रिफ्लक्स यासारखे अनेक प्रकारचे आजार असतात की वर्षानुवर्ष रुग्ण चिकित्सा त्याच्यासाठी घेत असतो. पण तात्पुरतं उपचार घेतल्यानंतर बरं वाटतं आणि पुन्हा आजार वाढायला मदत होत असते. कारण तात्पुरते उपचार करून हे आजार बरे होत नसतात. तर जोपर्यंत गृहिणीचं कार्य सुधारत नाही, गृहिणी जोपर्यंत बलवान होत नाही तोपर्यंत हे आजार कायमस्वरूपी बरे झाले तसं होत नाही. त्याच्यामुळे गृहिणी म्हणजे नक्की काय, आयुर्वेदाने या गृहिणीची रचना कशी सांगितलेली आहे, गृहिणीचं कार्य कशा पद्धतीने होत असतं, कोणत्या कारणांमुळे ही गृहिणी बिघडते आणि कोणते औषधोपचार केले, कोणते उपचार हे गृहिणीचं बल वाढण्यासाठी किंवा गृहिणी ह्या अवयवाची दृष्टी नष्ट करण्यासाठी उपयोगी होऊ शकतात, या सगळ्यांचा विचार आपण आज ह्या कार्यक्रमामध्ये करणार आहोत. नेमकं गृहिणी म्हणजे काय असतं?
ग्रहणी म्हणजे आता आपण म्हणलं तसं आयुर्वेदाने सांगितलेला पचन ज्या ठिकाणी होत आहे तो शरीराचा अवयव म्हणजे ग्रहणी. साधारणतः लहान आतड्यांचा भाग म्हणजे ग्रहणी असं म्हणलं जातं, पण ग्रहणीची व्याप्तता ही ह्याच्यापेक्षा खूप जास्त प्रमाणात मोठी आहे. पक्वा आमाशय मध्य असं स्पेसिफिक आयुर्वेदाने म्हणलेलं आहे. म्हणजे आमाशय आणि पक्वाशय ह्यांच्यामधला जो पश्चमानाशय नावाचा जो भाग असतो त्याला आयुर्वेदाने ग्रहणी असं म्हणलं जातं. तर आयुर्वेदाने आमाशय ह्याची जी व्याप्तता सांगितली ती मोठी सांगितलेली आहे. म्हणजे स्तन आणि नाभी ह्यांच्यामधला सर्व भाग चरकाचार्यांनी हा या आमाशयामध्ये घेतलेला आहे. त्याच्यामुळे ग्रहणीची व्याप्तता ज्या वेळेला आपण बघत असतो त्यावेळेला लहान आतड्यांचा सर्व भाग म्हणजे जठर ज्या ठिकाणी संपते तिथून जो लहान आतड्यांचा भाग आहे तो मोठ्या आतड्यांपैकी असेंडिंग कोलॉन, ट्रान्सव्हर्स कोलॉन आणि डिसेंडिंग कोलॉनचा नाभीपर्यंतचा जो भाग आहे या सगळ्याचा समावेश आयुर्वेदानुसार ग्रहणीमध्ये होत असतं. म्हणजे ह्या ठिकाणी महत्त्वाचं सारकिट्ट विभजनाची प्रक्रिया जी आहे ती या ग्रहणीमध्ये होत असते. घेतलेल्या अन्नाचं पचन होणं, आवश्यक असणारा भाग शोषला जाणं आणि नको असणारा मलभाग बाहेर टाकून देणं ही जी प्रक्रिया आहे हे जे कार्य ज्या ठिकाणी शरीरात होत असतं तो शरीरातला अवयव म्हणजे ग्रहणी होय. ग्रहणीच्या आश्रयाने अग्नी राहत असतो. अग्नी कोणत्याही अग्निमूलम बलम पुंसाम असं एक सूत्र आहे. म्हणजे कोणत्याही पुरुषाचं बल हे अग्नीमध्ये असतं. आपण घेतलेल्या आहाराचं शरीर घटकात रूपांतर करणारा भाव म्हणजे अग्नी असं म्हणलेलं आहे. अग्नी ह्या ग्रहणीच्या आश्रयाने राहून पचनाचं काम करत असतो. त्याच्यामुळे ग्रहणी, अग्नी, पाचक पित्त आणि समान वायू हे चौघं जे आहे ते पचनाच्या दृष्टीने कार्य होण्याच्या दृष्टीने खूप महत्वाचे असतात. ज्यावेळेला ह्यातले एखाद्याची दृष्टी होते त्यावेळेला दुसऱ्याची दृष्टी होते. म्हणजे अग्निदृष्टी झाली तर ग्रहणी दृष्टी व्हायला मदत होत असते. समान वायूची विकृती असेल तर त्याच्यामुळे पचन प्रक्रियेवर परिणाम व्हायला मदत होत असते. पाचक पित्त दृष्टी झाली त्यामुळे सुद्धा पचनाचं काम व्यवस्थित होत नाही आणि पचन प्रक्रिया ही बिघडत असते. म्हणजे अग्नी ज्या अधिष्ठानाने राहत असतो आणि ज्याच्यामुळे ग्रहणीचं काम व्यवस्थित होत असतं किंवा ग्रहणीचं शोषणाचं काम एकत्रित होणं हे अपेक्षित आहे. हा एक ग्रहणीचं काम जर व्यवस्थित असेल तरच स्थूल पचन आणि सूक्ष्म पचन ह्या दोन्ही प्रक्रिया व्यवस्थित होत असतात. आयुर्वेदाने पचन हे दोन पद्धतीने सांगितलेलं आहे. जेव्हा तुम्ही आहार घेता त्यावेळेला दातांनी त्याचं चर्वण होतं, नंतर तो अन्ननलिकेतून जठरामध्ये येतो, त्या ठिकाणी व्यवस्थित मिक्स होतो, घुसळला जातो, त्याच्यामध्ये गॅस्ट्रिक ज्युसेस मिक्स होतात. नंतर तो जो आहे तो लहान आतड्यांमध्ये येतो. लहान आतड्यांमध्ये अन्नभाग आल्यानंतर यकृतामधून आणि आग्नेयाशयामधून पँक्रियाजमधून पित्त सिक्रेट होतं, ज्याला आयुर्वेदाने आच्छ पित्त असं म्हणलेलं आहे. आणि लहान आतड्यांच्या ठिकाणी हे पचनाचं काम होत असतं. म्हणजे त्या ठिकाणी ग्रहणीचं ते धारण करण्याचं काम अन्नम ग्राह्यती इति ग्रहणी असं म्हणलेलं आहे. म्हणजे अन्नाचं ग्रहण करून ठेवणं, त्याचं धारण करून ठेवणं की जेणेकरून अग्नीचं आणि पाचक पित्ताचं त्या अन्नावर प्रक्रिया होईल, पचनाचं काम व्यवस्थित होईल. त्यामुळे अन्न ठराविक वेळ तिथं धारण करणं गरजेचं आहे आणि हे काम जे आहे या ग्रहणीमार्फत होत असतं. त्याच्यामुळे ग्रहणीचं जे फंक्शनिंग आहे, ग्रहणीचं कार्य किंवा ग्रहणीची रचना ही व्यवस्थित राहणं खूप गरजेचं असतं. जर ग्रहणीची दृष्टी झाली तर अग्नीची दृष्टी होत असते किंवा ग्रहणीची दृष्टी झाली तर पाचक पित्त आणि वायूची दृष्टी व्हायला मदत होत असते. आणि ह्या सर्व गोष्टी सुरू झाल्या तर वेगवेगळे पचनाचे प्रकार, पचनाचे विकार सुरू होतात. म्हणजे ग्रहणी हा तो विकार आहेतच. ह्या विकाराची दृष्टी, ह्या विकार होणं, त्याची लक्षणं जाणवणं ही गोष्ट तर होतच असते. पण त्याच्याबरोबर इतर वेगवेगळे व्याधी पोटाशी संबंधित सुद्धा व्हायला सुरुवात होत असतात. म्हणजे हा ग्रहणीचा विषय आहे तो फार मोठा विषय आहे. ग्रहणी हा अवयव सुद्धा आहे आणि ग्रहणी हा रोग सुद्धा आहे. आपण ह्या विषयावर अजून जाणून घेऊया. आपण एक प्रश्न घेऊया. नथू यांचा प्रश्न आहे नाशिकवरून. नमस्कार नथू, आपला प्रश्न विचारा. बोला. हॅलो डॉक्टर, मी नाशिकून बोलतो. नथू डिकले. बोला. नमस्कार. तर माझं जेवण करताना एकदम पोट दुखून येतं आणि पोट दुखल्यानंतर रात्रभर पोट दुखतं, इतकं पोट चावतं. रात्री असं एकदम काहीतरी असं पोटाला सूज आल्या टाईप होते आणि सूज आल्यानंतर पोटाला इतकं काही दुखतं का गडबड लोळतो ना आपण, तसा प्रकार होतो माझावाला. आतड्यांचं कोणी म्हणतं आतड्या दुखतं, कोणी म्हणतं काय, पण माझं ते असं 8 दिवसात मी एकदा 100% होतं. बरं, तुम्हाला काही प्रश्न विचारायचा आहे त्यांना? किती वर्ष झाले हा त्रास होतोय? प्रश्न हेच फक्त असं का होतं ना, आमच्या घरामध्ये असं वंश परंपरा आहे, असं प्रत्येक 3-4 भावांचं होतं असा प्रकार. तुम्हाला किती वर्ष होऊ शकतो का? तुम्हाला किती वर्षांपासून हा त्रास होतोय नथूजी? साहेब मला आता डॉक्टर मला आज 3 वर्षापासून मोठ्या भावाला जो आता मोठा भावाचं वय 50 आहे, त्यांना पण होतो. साधारणतः आमचं 3 हा प्रॉब्लेम आहे. वडिलांना पण होता. ठीक आहे, आम्हाला तुमचा प्रश्न लक्षात आलेला आहे. सर काय मार्गदर्शन कराल?
सगळ्यांनाच हा त्रास होतोय, सगळ्या भावांनाच हा त्रास होतोय, ही गोष्ट जी आहे त्याच्या अर्थी कोणत्या तरी आहारामध्ये, त्यांच्या घरामध्ये आहार घेण्याची जी सवय आहे किंवा जी पद्धत आहे ती बदलणं खूप गरजेचं असतं. बऱ्याच वेळेला ह्या गोष्टी होत असतात. फक्त मातृकुल किंवा फॅमिली हिस्ट्री असेल त्याच वेळेला हा त्रास होतो असं नाहीये. चुकीच्या आहाराच्या पद्धती असेल, म्हणजे एखाद्या घरामध्ये कडधान्यांचाच वापर खूप जास्त प्रमाणात होत असतो, सतत कडधान्य घेण्याची सवय असेल तर त्याच्यामुळे वाताशी संबंधित ग्रहणीची दृष्टी होणं हा प्रकार होत असतो आणि त्याच्यामुळे आता तुम्हाला त्रास जो जाणवतो ते जाणवत असतो. दुखणं इतकं जास्त जाणवतोय जेवण घेतल्यानंतर, त्याचा अर्थ वाताची प्रतिलोम गती असणं किंवा आतड्यांची हालचाल, ग्रहणीची हालचाल व्यवस्थित न होणं, अन्न बराच वेळ तिथं साठून राहणं आणि त्याच्यामुळे दुखावा जास्त असणं, ही गोष्ट असू शकते आणि त्याच्यामुळे त्रास वाढायला मदत होत असते. त्याच्यामुळे एकतर पहिल्यांदा जर आहाराच्या पद्धती चुकीच्या असतील तर त्या पद्धतीने त्या सुधारणं खूप गरजेचं आहे. जर सगळ्यांनाच हा त्रास असेल तर बरोबर. सगळ्यात महत्वाचं, जेवणाच्या अगोदर आलं आणि मीठ खाण्याची तुम्ही सगळ्यांनी जर सवय ठेवली तरी हा त्रास लवकर कमी व्हायला मदत होईल. आणि नक्की एखाद्या आयुर्वेदिक म्हणजे वैद्याकडे तुम्ही जाऊन नक्की त्रास कशामुळे होतोय ह्याच्याप्रमाणे जर योग्य चिकित्सा केली तर तुमचा त्रास नक्कीच कमी होऊन जाईल. निश्चितच. आणि व्यवस्थित निदान होणं हे फार महत्वाचं आहे. आपण जेव्हा ग्रहणी या रोगाकडे वळतोय, ग्रहणी हा अवयव आपण तुम्ही आता खूप डिटेलमध्ये आम्हाला सविस्तररित्या सांगितलाच, पण ग्रहणी हा रोग होण्याची नेमकी कारणं काय असू शकतात? आता आपण जसं बघितलं की आहाराच्या पद्धती चुकीच्या असणं हे सगळ्यात महत्वाचं ग्रहणीचं कारण आहे. ग्रहणीचं पचनाचं काम असतं, ग्रहणीच्या ठिकाणी ग्रहणी अन्न धरून ठेवत असतं, बराच वेळ अन्न तिथं राहत असतं. त्याच्यामुळे घेतलेला आहार कशा पद्धतीचा आहे, तुम्ही कशा पद्धतीने आहार घेत असता, ही गोष्ट खूप महत्वाची आहे. बरेच जण विचारणारे असतात कोणता आहार घ्यावा, कसा घ्यावा, शरीरासाठी कोणती गोष्ट चांगली आहे, कोणती गोष्ट घेतली तर तब्येत सुधारायला मदत होते, पण आहार कसा घ्यावा ही गोष्ट जनरली कोणी विचारत नाही आणि ही गोष्ट ग्रहणीच्या दृष्टीने खूप महत्वाची आहे. आद्यशन असू दे, समशन, विरुद्धाशन असे जे आयुर्वेदाने शब्द वापरलेले आहेत, म्हणजे पहिला अन्न पचण्याच्या अगोदर पुन्हा अन्न घेणं, दोन विरुद्ध गुणाचे आहार एकत्रितपणे घेत असणं, तुम्ही जेवताना कसे जेवता ह्या गोष्टीला सुद्धा खूप महत्व असतं. सध्या टीव्ही बघत जेवणं, बोलत जेवणं, बराच काळ हळूहळू जेवणं किंवा खूप भरभर जेवणं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. किंवा जेवताना अतिशय पाणी पिण्यामध्ये येणं, अजिबात पाणी न पिणं, अतिशय कोरडा वृक्ष आहार असणं, जेवणाच्या वेळा ह्या चुकीच्या असणं किंवा जेवणाची वेळ ठराविक नसणं. जेवणाची वेळ ठराविक नसली तरी सुद्धा परिणाम त्याचा पचन संस्थेवर किंवा ग्रहणीवर होत असतो. म्हणजे समजा तुम्ही 10 वाजता जेवत असताल आणि संध्याकाळी 7 वाजता जेवत असताल आणि ती जर शरीराला जेवणाची त्याच वेळेची सवय असेल तर त्याच वेळेला अच्छपित्त उद्रेन व्हायला लागतं. म्हणजे पित्ताचं सिक्रेशन स्पेसिफिक त्या वेळेला होतं आणि अन्नपचन त्यावेळेला खूप चांगल्या पद्धतीने होत असतं. पण ही जेवणाची वेळच जर व्यवस्थित नसेल, चुकीच्या असतील तर त्याचा परिणाम होत असतो. 10 ते 2 ही पित्ताची वेळ असते, म्हणजे 11-12 वाजेपर्यंत तुमचं जेवण होणं अपेक्षित आहे. पण दुपारी 2 आणि 3 वाजता जर तुम्ही जेवत असाल तर त्याचं पचन होणार नाहीये. रात्री 8च्या आत जेवण करणं गरजेचं आहे. जेवणानंतर 3 तास तरी तुमच्या आहारामध्ये आणि निद्रेमध्ये, झोपायच्या अगोदर 3 तास तरी जेवण होणं अपेक्षित आहे. पण बऱ्याच जणांचं जेवणच रात्री 10-11 वाजता होतं. हे विविध जे प्रकारचे आहारविधी विशेषायतनं आयुर्वेदामध्ये सांगितली आहेत ही फार महत्वाची आहेत, कारण अन्न कसं जातंय पोटामध्ये हे सुद्धा फार महत्वाचं आहे. तरच ग्रहणी पुढे जाऊन काम करू शकेल. आपण पुढचा प्रश्न घेऊया. दिलीप यांचा प्रश्न आहे पुण्यावरून. नमस्कार दिलीपजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो, बोला. हा, हॅलो मॅडम. नमस्कार, बोला. मला 27-28 वर्ष झाले. अपेंडिक्स ऑपरेशन केलेलं आहे आणि तेव्हापासून जो पोटाचा त्रास चालू आहे तर आता पण त्रास चालूच आहे. ठीक आहे. काय जेवलं की जायला लागतं. दिवसभरात 5-6 वेळा होतात. अच्छा, संडासला जावं लागतं. बरं. जुलाब होतात होत नाही वगैरे. जुलाब होतात का तुम्हाला? पाण्यासारखे होतात का व्यवस्थित? नाही गट होतात पण जावं लागतं बरंच. अच्छा, ठीक आहे. इतर काही पोटात गॅस होणं, गुब्बारा धरणं वगैरे काही त्रास होतो का? गॅस साफ होत नाही पोटातला गॅस आहे ना, हवा सरत नाही, साफ होत नाही. ठीक आहे. दिलीपजी, तुमचा प्रश्न आम्हाला कळलेला आहे. अशाच पोटाच्या विविध विकारांवर आपण माहिती घेणार आहोत. मात्र कार्यक्रमात आत्ता घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती. पाहत रहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. स्वाईन फ्लू पासून घाबरण्याचं काहीच कारण नाही आहे. जरी ही साथ असली तर त्यापासून आपण मुक्त राहू शकता. आपल्याला संक्रमण होणार नाही त्याची काळजी घेणं आपल्या हातात आहे. मुख्यतः म्हणजे आपण आपली इम्युनिटी, जी रोगप्रतिकार शक्ती आहे ती व्यवस्थित ठेवली पाहिजे. आपलं खानपान चांगलं असलं पाहिजे. झोप व्यवस्थित आपण काढली पाहिजे 7 ते 8 तास. आणि खानपानामध्ये स्पेशली आपण फ्रूट्स, जे काही सिजनल फ्रूट्स आपल्याला उपलब्ध आहेत,
संतरा आहेत, सफरचंद आहेत, अनार आहेत, डाळिंब ज्याला आम्ही म्हणतो, या पद्धतीचे फ्रूट्स खाल्ले पाहिजे. ड्राय फ्रूट्सचा वापर, बदाम आहे, अक्रोट आहे, काजू आहे, यांचा वापर थोडा या काळामध्ये आपण जास्त केलं की आपली इम्युनिटी चांगली राहील आणि आपल्याला संक्रमण होणार नाही. दुसरं म्हणजे शासकीय यंत्रणा पुरेशी उपलब्ध आहेत. मोठमोठे रुग्णालय, शासकीय रुग्णालय, BMCच्या खात्यात येणारी जेवढी रुग्णालय आहेत तेही सज्ज आहेत. आपल्याला कोणालाही संक्रमण झालं तर आपण त्या रुग्णालयाशी संपर्क करा. हॉटलाईन, जी हेल्पलाईन उपलब्ध आहेत 24114000, या हेल्पलाईनवर आपण फोन करून जानकारी घेतली तर आपल्याला अजून मदत मिळू शकते. अर्थातच आपल्याला औषधं उपलब्ध आहेत, तज्ज्ञमंडळी उपलब्ध आहेत. संक्रमण न पसरण्यासाठी आपल्याला प्रिव्हेन्शन करण्यासाठी सुद्धा जानकारी पुरेशी उपलब्ध आहेत. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये स्वागत. विषय आहे पोटाचे विकार, ग्रहणी, आयुर्वेदोपचार आणि सहभागी आहेत वैद्य सत्यन गुजर. आजच्या कार्यक्रमातील तज्ज्ञ वैद्य सत्यन गुजर यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि वेबसाईट आम्ही दुसऱ्या विश्रांतीनंतर आणि कार्यक्रमाच्या शेवटी दोन्ही वेळेला दाखवणार आहोत, ह्याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी. याशिवाय ग्रहणी ह्या व्याधीचा विषय जेव्हा चाललेला आहे तेव्हा ग्रहणी दोषामध्ये एक सुंदर आणि सोपी चिकित्सा म्हणजे तक्रपान, म्हणजे ताकाचं नित्य सेवन करणं. मात्र ताक कसं प्यावं तर लगेच बनवून लगेच प्यावं. 1-2 तास ठेवलेलं ताक सुद्धा ग्रहणी चिकित्सेमध्ये उपयोगी ठरणार नाही. त्यामुळे हा प्रयोग तुम्ही जरूर करून बघावा. सर, ब्रेकमध्ये जाण्यापूर्वी आपल्याला दिलीप यांचा प्रश्न होता. त्यांना पोटाचा त्रास होतोय, पोट फुगतंय आणि दिवसातनं 5 ते 6 वेळा त्यांना शौचास जावं लागतंय. काय मार्गदर्शन कराल? ज्या वेळेला अंतरांची गती किंवा ग्रहणीची गती ही व्यवस्थित नसते, वात प्रकोपाशी संबंधित असणारा हा आजार असतो. एकतर वाताची गती नॉर्मल नसणं, वात तिथेच साठून राहणं, त्याचा परिणाम जो आहे तो आतड्यांच्या हालचालीवर होणं, अन्न बऱ्याच वेळ तिथं साठून राहणं, त्याच्यामुळे न पचता, अन्न व्यवस्थित न पचता तसंच पुढे ढकललं जाणं, हे जे अपक्व अन्न आहे तो मलभाग व्यवस्थित तयार न झाल्यामुळे शौचाच्या ठिकाणी साठून राहणं आणि त्याच्यामुळे जाण्याची भावना तर सतत होत असते पण पोट पाहिजे तितकं व्यवस्थित साफ होत नाही, हा प्रकार होत असतो. शौचाला आव पडणं, चिकट होणं, हा गोष्ट प्रवाहिका ही पूर्णता वेगळी आहे आणि ह्यांना जाणवणारा त्रास तसा पूर्णता वेगळा आहे. वातज ग्रहणीशी संबंधित असणारा हा आजार असतो. शौचाला थोडी थोडी होतीये हा जो प्रकार आहे त्यावेळेला अंतराची गती व्यवस्थित नसणं, ह्या दृष्टीने विचार करणं गरजेचं असतं आणि त्या पद्धतीने जर उपचार केले तर त्याचा नक्कीच चांगला उपयोग होईल. निश्चितच. आणि जेव्हा आपण ग्रहणी हा विषय घेतोय, पोटाचे विविध विकार आपण आता बघणार आहोत, मात्र ग्रहणीची आपण कारणं बघितली, ग्रहणी दोष होण्याची. हा एक पोटाच्या विकारांमधलाच एक आपण प्रकार म्हणू शकतो. याची नेमकी लक्षणं काय असू शकतात? ग्रहणी ज्या वेळेला दुष्ट होते, म्हणजे अग्नी दुष्ट होणं किंवा ग्रहणी दुष्ट होणं, आता जी वेगवेगळी कारणं आहेत, चुकीच्या आहाराच्या पद्धती असू देत, चुकीचा विहार असू देत, ह्या सगळ्याचा परिणाम ज्या वेळेला ग्रहणीवर होत असतो किंवा अग्नीवर होत असतो त्यावेळेला जे काही लक्षणं, ग्रहणी जेव्हा दुष्ट होणं, ग्रहणी विकार म्हणजे ग्रहणी ह्या अवयवाचं अन्न धरून ठेवण्याची क्षमता कमी होणं, त्याच्यामुळे आवश्यक असणारं शोषण त्या ठिकाणी व्यवस्थित होत नाही, सारकिट्ट विभाजन होणं, आवश्यक असणारा भाग शोषला जाणं आणि नको असणारा भाग पुढे ढकलला जाणं, ही प्रक्रिया जेव्हा व्यवस्थित होत नाही तेव्हा त्याला ग्रहणी हा व्याधी असं म्हणलं जातं. आता आपल्याला स्लाइडमध्ये इथे लक्षणं दिसत आहेत ग्रहणीची. शौचाला कधी जुलाब होतात तर कधी चिकट होते, कधी खडा होतो, काही खाल्ले की लगेच शौचाला जाण्याची इच्छा होत असते, सतत तोंड देणं, पोटामध्ये दुखणं, आव पडणं, अशक्तपणा जाणवतो, एक प्रकारचा उत्साह अजिबात पेशंटला जाणवत नाही, काही काम करण्याची इच्छा होत नाही, बऱ्याच पेशंटमध्ये शौचावाटे रक्त पडणं, पातळ पाण्यासारखे जुलाब होणं, भूक कमी होत जाते, तोंडाला कोणती रुची नसते, जेवण घ्यावंसं वाटत नाही, तोंड किंवा घसा कोरडे पडणं, ह्यासारखी लक्षणे जी आहेत अशा ग्रहणीमध्ये दिसायला लागतात किंवा सुरुवात होतात. ही जी लक्षणं आहेत आता जी सांगितली गेली आहेत ही ग्रहणीची सुरुवातीची लक्षणं आहेत. म्हणजे ग्रहणी हा व्याधी चिरकारीच आहे. अजीर्णाची लक्षणं आणि ग्रहणीची लक्षणं ही जवळजवळ पहिल्यांदा सारखीच दिसणारी असतात, पण हा दोन्हीतला फरक तोच आहे. अजीर्ण हा व्याधी हा अशुकारी आहे, म्हणजे लगेच तात्पुरतं अतिशय जड खाल्ले आणि अजीर्ण झाले ही गोष्ट होऊ शकते, पण ग्रहणीचं तसं नाहीये. जेव्हा हे अजीर्ण सतत होत राहतं, जेव्हा ग्रहणीचं बल हळूहळू कमी होत जातं, त्याच्याबरोबर अग्नी दुष्ट होतं, घेतलेल्या आहाराचा तो अग्नी पचन करू शकत नाही, त्यावेळेला हळूहळू जो परिणाम अग्नीवर आणि ग्रहणीवर होत असतो त्यावेळेला ग्रहणी नावाचा व्याधी सुरू होत असतो. त्याच्यामुळे ग्रहणी व्याधी
व्याधी हा पूर्ण बरा होण्याच्या दृष्टीने सुद्धा लगेच बरा झाला असं होत नाही, त्याला योग्य सतत चिकित्सा होणं गरजेचं असतं. तो आजार पूर्णतः ग्रहणी हा व्याधी बरा होत असतो. जसजसं ग्रहणी वाढत जाते किंवा हे हेतू तसेच चालू राहतात, त्याच्या मागची कारणं तशीच चालू राहतात, तर त्याचं चिरकारित्व वाढत जातं. संग्रहणीसारख्या व्याधीमध्ये तो परावर्तित होऊ शकतो. त्याच्यामुळे अन्न तिथं धरणं म्हणजे ग्रहणीचं जे काम आहे अन्न धरून ठेवण्याचं हे काम अजिबातच होत नाही. अन्न घेतलं की 80 ते 90% भाग न पचता तसाच पुढे ढकलला जातो. त्याच्यामुळे अगदी पाण्यासारखे जुलाब होणं, शौचावाटे रक्त पडणं, अतिशय अशक्तपणा येणं, वजन खूप कमी होणं, पेशंट म्हणजे हळूहळू बेड रिडन होऊन जातो, चालूही शकत नाही, अशी अवस्था सुद्धा ग्रहणी या पेशंटमध्ये होऊ शकते. त्यामुळे बऱ्याच वेळेला ज्यावेळेला पेशंटला दुर्बलता आलेली असते, म्हणजे अशक्तपणा जाणवतो, लक्षणं तर काहीच नाही पण थकून गेल्यासारखं वाटतं, अशा वेळेला ग्रहणीचं बल कसं आहे, ग्रहणीशी संबंधित तर आजार व्हायला सुरुवात झालेली नाही ना, ह्याच्या आधी बघणं खूप गरजेचं आहे. त्याप्रमाणे उपचार लगेच करणं हे सुद्धा खूप गरजेचं असतं. निश्चितच. आणि जेव्हा आपण म्हणतो की ग्रहणी हा आजार आहे, तर ह्याच्यामध्ये आपण पुढचे प्रश्न घेणारच आहोत, पण आपल्याला एक फोन आलेला आहे. अस्मिता यांचा फोन आहे रत्नागिरीवरून. नमस्कार अस्मिताजी, आपला प्रश्न विचारा. मी अस्मिता कदम गुहागरवरून बोलते. हो हो बोला. माझ्या मुलाचं वय आहे 12 वर्ष. त्याच्या म्हणजे जेवल्यानंतर पोटात आग होते आणि पोट बाहेरून गरम लागतं त्याचं. बरं, ठीक आहे. इतर काही त्रास होतोय त्याला? वजन कमी झालंय? वजन नाही आणि वजन वाढत नाहीये. हा हा. शौचाला चिकट होते, शौचाला काही त्रास होतोय त्यांना? चिकट होणं, कडक होणं? शौचाला त्रास नाही होत आहे. शौचाच्या ठिकाणी खास सुटते का? शौचाच्या ठिकाणी खास सुटते का? नाही, शौचाच्या ठिकाणी खास सुटत नाही. ठीक आहे. लहान मुलांना किंवा बालपणी होणारा ग्रहणी हा जो आजार असतो तो हा अतिशय सुखसाध्य असतो, म्हणजे सहजासहजी बरा होणारा असतो. ग्रहणीच त्याला असेल असं नाहीये, त्याच्यामुळे तसं काळजी करण्याचं कारण नाहीये. ताक त्याला रोज देत चला, ताकाने अशा मुलांना म्हणजे असा जो काही त्याला त्रास जाणवतो तो नक्कीच कमी व्हायला मदत होऊन जाईल. निश्चितच. आणि एखाद्या वेळेला लहान मुलांमध्ये जंत सुद्धा असू शकतात, त्याची सुद्धा आयुर्वेदामध्ये फार सुंदर चिकित्सा आहे. ग्रहणी आणि कृमी ह्या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. म्हणजे कृमी असल्यामुळे त्याच्यामुळे सुद्धा ग्रहणी होऊ शकतो, आणि ग्रहणीचा आजार असेल बराच काळ तर कृमी तयार होण्यासाठी पोषक वातावरण शरीरामध्ये तयार होतं आणि त्याच्यामुळे सुद्धा कृमींचा आजार वाढत असतो. ग्रहणी आणि इतर व्याधी हा सुद्धा एक मोठा व्यापक हे आहे आणि आपण ह्याबद्दल विवेचन करणारच आहोत. पण सर, जेव्हा आपण ग्रहणी हा विषय घेतो तेव्हा अनेक वेळेला रुग्णाला भूक लागत नसते, म्हणजे अग्निमंद्य असतं किंवा ऍसिडिटी सारखे रोग असतात, तर हे सुद्धा ह्यांचा सुद्धा आपण ह्या पोटाच्या विकारांचा सुद्धा ग्रहणीमध्ये समावेश होऊ शकतो का? आता जे ऍसिडिटी असू देत किंवा रिफ्लक्स असू देत, हायटिस हार्नियासारखे आजार असू देत, ह्या स्पेसिफिक व्याधींचा ग्रहणीमध्ये समावेश होऊ शकत नाही. वाताशी संबंधित गती ज्यावेळेला नॉर्मल नसते किंवा ऍसिडिटी म्हणजे ज्यावेळेला पित्तच प्राकृत होत नाही, शरीरात तयार होणारं पित्त त्याची आम्लता खूप जास्त असेल, तीक्ष्णता खूप जास्त असेल आणि त्याच्यामुळे घशात छातीत जळजळ होणं, पोटात आग होणं, तोंडाशी आंबट कडू पाणी येणं, डोकं दुखणं, जळजळ, उलटी होणं यासारखे ऍसिडिटीची संबंधित लक्षणं असतात, पण ती पित्त प्राकृत स्वरूपात तयार न झाल्यामुळे होणार असतात. खरं तर ग्रहणीशी लगेच त्याचा संबंध येतो किंवा ग्रहणी ही हा जो अवयव आहे त्यात दुष्ट झालेला असतो असं होत नाही. किंवा दुसरा उदावर्त नावाचा व्याधी आहे किंवा ज्याच्यामध्ये हायटिस हार्निया, एच पायलोरी ह्यासारखी जी लक्षणं दिसत असतात. रिफ्लक्स जो असतो म्हणजे काही खाल्लं की पोट जड होतंय, गच्चपणा जाणवतोय, गॅसेस होत आहेत, छातीवर दाब, अस्वस्थपणा, ढेकर येत राहणं, सतत अंग जड होणं, सांधे दुखणं, पाठ कंबर दुखणं, अशी जी ही लक्षणं दिसत असतात ही वाताची गती प्रतिलोम झाल्यामुळे दिसणारी असतात. म्हणजे हाच त्रास जर सतत चालू राहिला आणि स्वाभाविक आता आपण म्हणलं त्याचा समान वायू पाचक, पित्त, अग्नी आणि ग्रहणी एकत्रितपणे पचनाचं काम करत असतात आणि जेव्हा वाताची गती नॉर्मल राहत नाही त्यावेळेला स्वाभाविक त्याचा परिणाम हळूहळू ग्रहणीवर होतो आणि नंतर ग्रहणी दुष्ट होऊन त्या आजाराची चिरकालता वाढत जाते किंवा आजाराची कष्टसाध्यता वाढत जाते. त्याच्यामुळे आम्लपित्त असू देत, गॅस्ट्रायटिस असू देत, रिफ्लक्स असू देत यासारख्या व्याधींचा ग्रहणीमध्ये समावेश करता येत नाही. पण जर हे बराच काळ राहिले तर त्याचा परिणाम हळूहळू ग्रहणीवर होऊन पचन प्रक्रियेवर व्हायला सुरुवात होते आणि त्याच्यामुळे सुद्धा वजन कमी होणं, दुर्बलता येणं, हळूहळू जुलाब सुरू होणं यासारखी लक्षणे दिसू शकतात. निश्चित. आणि अग्निमांद्य आणि ऍसिडिटीवर पण हे जे पोटाचे विकार आहेत त्यांच्यावर आयुर्वेदिक उपचार काय आहेत हे जाणून घेऊया. पण आपल्याला एक फोन आलेला आहे. संध्या यांचा प्रश्न आहे नांदेड वरून. नमस्कार संध्याताई, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो, नमस्कार. नमस्कार संध्या, बोला. मॅडम, माझी मुलगी 18 महिन्याची आहे. तिला रोजच्या रोज संडास होत नाही मॅडम, कुंकून करावं लागते, 4-4 दिवस येत नाही. ठीक आहे.
त्याच्यावर रक्त पडते मॅडम, काय रक्त करायला पडते. पाहिजे ते? ठीक आहे सर, काही एक मिनिट प्रश्न विचारायचा आहे का सर त्यांना? अजून दुसरा काही त्रास होतो का? दुसरं काही नाही सर, ती जेवणच करत नाही, दूधच अच्छा. पिते अगोदर. ठीक आहे, मला वाटतं प्रश्नातच उत्तर सुद्धा लपलेलं आहे. अग्निमांदेय आहे, तिचं भूकही व्यवस्थित नाहीये आणि त्याच्याबरोबरच एक लहान मुलांमध्ये हळूहळू एक टेंडन्सी वाढत जाते. बऱ्याच लहान मुलांमध्ये हा जो स्पेसिफिक त्यांनी वयोगट सांगितलेला आहे 1.5 वर्ष ते 2.5 वर्ष ह्या वयोगटामध्ये एक प्रकारचं शी चोरणं हा जो प्रकार असतो तो मुलांमध्ये आढळतो. म्हणजे शौचाला जाण्याची भावना तर आलेली असते, पण ही मुलं कुठेतरी कोपऱ्यात जाऊन बसतात, कोणाचं लक्ष नाही अशा ठिकाणी दुसऱ्या रूम मध्ये जाऊन बसतात, कारण ती भावना आलेली असते पण त्यांना तो वेग प्रवर्तन करायचा नसतो. त्याच्यामुळे ती भावना आली तरी ते ओढून धरण्याची सवय अशा मुलांमध्ये वाढते. त्याच्यामुळे मलावं स्तंभ वाढतो, मलभाग बराच वेळ तिथं साठून राहिल्यामुळे एक प्रकारचा मोठ्या आतड्यांना कोरडेपणा यायला लागतो आणि त्याच्यामुळे सुद्धा अग्निमांद्य होतं आणि त्याच्यामुळे त्रास वाढत जातात, वजन वाढत नाही, तब्येत धरत नाही. हे कॉमनली ह्या वयोगटात आढळणारी लक्षण आहेत. लोणी तिला देत चला, हे खूप चांगला उपाय आहे. लोणी 2-2, 3-3 चमचा लोण्याची विरघळ जी असते, लोणी पातळ करायचं आणि द्यायचं. त्याच्यामुळे जो खडा झालेला आहे तो सुद्धा मदत होईल. ती शी चोरणं हा प्रकार सुद्धा ती करायचं म्हणलं तरी करू शकणार नाही. 1-2 जुलाब तिला होतील, त्याचा त्रास सुद्धा तिला काही होणार नाही. आणि कैलास जीवन किंवा एखादं मलम जे असेल किंवा येऊन लोणी सुद्धा तुम्ही थोडंसं नख कापलेले असलेल्या बोटाने थोडं शौचाच्या आतल्या बाजूला लावत चला, त्याच्यामुळे तिचा हा त्रास लवकर कमी व्हायला मदत होईल. निश्चितच. आणि जेव्हा आपण विचार केलेला की अग्निमांद्य आणि ऍसिडिटी ह्यांच्यावर आपण काय आयुर्वेदिक उपचार करू शकतो मग? अग्नी आणि ग्रहणी ह्या दोन्हीचा खूप जवळचा संबंध आहे. आता आपण बघितलं तसं अग्नीचं कामच आहे घेतलेल्या आहाराचं पचन करून शरीर घटकात रूपांतर होणं. त्याच्यामुळे अग्निमांद्याचा विचार सुद्धा दोन्ही पद्धतीने करावा लागतो. अग्निमांद्य ही संकल्पनाच इतकी मोठी आहे, म्हणजे आपण ग्रहणीचा जसं ह्या एका व्याधीचा आता विचार करतोय तसं अग्निमांद्याशी संबंधित असणाऱ्या व्याधी ह्यांचा आपल्याला एक वेगळा त्याच्यासाठी प्रोग्राम घेणं गरजेचं आहे. इतका त्याची व्यापकता खूप मोठी आहे, कारण जाठराग्नीच मांद्य होणं, अन्न पचन करू न शकणं हा एक भाग झाला. दुसरं धात्वाग्नी जो आहे, म्हणजे घेतलेल्या अन्नाचं पचन झाल्यानंतर आहाररस तयार होतो आणि त्याच्यानंतर त्याच्यावर घेतलेल्या आहाराचं शरीर घटकात रूपांतर होणं, म्हणजे आहाररस तयार झाल्यानंतर रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे जे धातू आहेत त्याचं रूपांतर त्याच्यात होणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे त्यानुसार ते धात्वाग्नी वाढवण्याच्या दृष्टीने, जाठराग्नी वाढवण्याच्या दृष्टीने उपचार करणं गरजेचं असतं. आणि अग्निमांद्य कमी झालं तर हळूहळू ऍसिडिटी सुद्धा कमी व्हायला मदत होत असते. नक्कीच. सर, अजून एक आपल्याला प्रकार ऐकायला मिळतो म्हणजे इरिटेबल बॉवेल सिंड्रोम. हल्ली हा रोग आपल्याला खूप प्रमाणात ऐकायला मिळतो. हा इरिटेबल बॉवेल सिंड्रोम म्हणजे नेमका काय आणि ह्याचा आपण ग्रहणीत समावेश करू शकतो का? इरिटेबल बॉवेल सिंड्रोम म्हणजे IBS हा एक प्रकारचा लक्षण समुच्चय आहे. अच्छा. म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की त्रास तर पोटाचा बरेच दिवस होतोय, पचनाचा त्रास खूप दिवस आहे, लक्षणं वेगवेगळे दिसत आहेत, पण काही लक्षात होत नाही, त्यावेळेला त्याला IBS असं म्हणलं जातं. म्हणजे निदान काय तर IBS आहे. म्हणजे कधी शौचाला चिकट होते, कधी खडा होतोय, कधी पातळ होते. इरिटेबल बॉवेल असणं म्हणजे बॉवेल्सची टेंडन्सी नक्की काय आहे आतड्यांची ते कळत नाही. म्हणजे खडा होतोय असंही नाही किंवा शौचाला चिकट होते किंवा पातळ होते असंही नाही. अशी ज्या वेळेला लक्षणं दिसली जातात त्यावेळेला त्याला इरिटेबल बॉवेल सिंड्रोम असं म्हणलं जातं. हा ग्रहणी ह्या व्याधीतला एक छोटासा भाग झाला. म्हणजे IBSचा विचार करताना तुम्ही तो ग्रहणी ह्या पद्धतीनेच करणं गरजेचं असतं. ज्यावेळेला आणि त्याचबरोबर वाताचा विषमाग्नी जो आहे, म्हणजे कधी भूक जास्त लागते, कधी कमी लागते, कधी आतड्यांची हालचाल खूप फास्ट होते, कधी खूप हळूहळू होते, ह्याच्यामुळे सुद्धा IBS सारखे लक्षणं दिसत असतात. त्यावेळेला अशा रुग्णांमध्ये शौचाला हळूहळू चिकट होणं किंवा खडा होणं, पातळ होणं, भूक कमी होत जाणं, पोटामध्ये दुखावा जास्त प्रमाणात असणं, अशा पद्धतीची लक्षणं हळूहळू दिसायला लागतात. ह्याचंच रूपांतर पुढे पुढे जर वाढत गेलं तर कोलायटिस मध्ये होऊ शकतं किंवा वेगवेगळ्या इतर क्रॉन्स डिसीज सारखे जे काही व्याधी आहेत त्याच्यामध्ये सुद्धा सुरुवात गंभीर ह्याच्यामध्ये रूपांतर होऊ शकतं. जाणवताना तो व्याधी फक्त लक्षण समुच्चय किंवा लक्षण म्हणून दिसत असतो, पण जर तो वाढत गेला तर त्याचं रूपांतर एक मोठ्या व्याधीमध्ये सुद्धा होऊ शकतं. त्याच्यामुळे अशा वेळेला ग्रहणीचं बल सुधारणं, आतड्यांची हालचाल व्यवस्थित होणं ह्या दृष्टीने उपचार करणं गरजेचं आहे आणि ते झाले तर तो आजार पूर्णतः कायमस्वरूपी बरा व्हायला मदत होत असते. निश्चितच. आणि ह्याच्याच बरोबर लक्षात येतं ते म्हणजे आमांश किंवा प्रवाहिका. नेमकी आमांश आणि प्रवाहिका म्हणजे काय असतं आणि ह्याच्यामध्ये ह्याच्यात लक्षणं काय असतात आणि हे कायमस्वरूपी जाऊ शकतं का? आमांश म्हणजे शौचाला चिकट होणं किंवा आव पडणं. म्हणजे रुग्णाला एकदा शौचाला जाऊन आलं तरी पुन्हा जावं असं वाटतं, सतत शौचाला जाण्याची भावना होत असते. शौचाला दिवसातून 8 ते 10 वेळा जावं लागतं तरी सुद्धा पोट व्यवस्थित साफ न होणं हा प्रकार होत असतो. किंवा शौचाला पांढरट
पांढरट जुलाब होणं हा प्रकार सुद्धा होत असतो, त्याला आमांश असं म्हणलं जातं. कफज ग्रहणीशी संबंधित सुद्धा हा व्याधी असतो. म्हणजे कफज ग्रहणी किंवा प्रवाहिका अशा दोन व्याधींचा याच्यामध्ये विचार करणं गरजेचं असतं. या विषयावर आपण बोलूया, आपण प्रवाहिका या विषयावर बोलूया, त्याचे उपचार काय आहेत ते पण बघूया. आपल्याला एक फोन आलेला आहे. संगीता यांचा प्रश्न आहे पुण्यावरून. नमस्कार संगीता ताई, आपला प्रश्न विचारा. हॅलो, बोला. माझा मुलगा 5 वर्षाचा आहे. तर त्याचं नाही काय अपेंडिक्स ऑपरेशन झालंय, 2 हप्ते झाल्यात. आणि पोट दुखतंय त्याचं. म्हणजे ते किती दिवस दुखतंय पोट वगैरे? अच्छा, काही उलटीचा त्रास, जुलाब काही होतो, भूक नाही लागणं? नाही, त्याला उलटीचा वगैरे जुलाबचा काहीच त्रास होत नाही. वजन नीट वाढतंय त्याचं? भूक लागते व्यवस्थित? नाहीये, भूक लागते पण खाऊ वाटत नाहीये त्याला. अच्छा सर, एक मिनिट, इतर काही प्रश्न विचारायचे आहेत? ठीक आहे, तुमचा प्रश्न संगीता ताई आम्हाला कळलेला आहे. या विषयावर सर जरूर मार्गदर्शन करतील. मात्र कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती नंतर आपण सरांशी थेट संपर्काचा क्रमांक सुद्धा बघणार आहोत. त्यामुळे पाहत रहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. स्वाईन फ्लूची लक्षणे जर आपल्याला आढळली तर अशा वेळेस सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाक आणि तोंड याला डिस्पोजेबल मास्क बांधून ठेवणे महत्त्वाचे आहे. त्याच्यासोबतच पाण्याचा भरपूर वापर, पाणी पिणे आणि भरपूर प्रमाणात पाणी पिणे, त्याच्यासोबतच पौष्टिक फळ आणि भाज्यांचे सेवन करणे, त्यासोबतच गर्दीचे जे ठिकाण आहे तिथे जाणं टाळणे हे महत्त्वाचे आहे. याचं कारण असं की जर जास्त गर्दीच्या ठिकाणी आपण गेलो तर एकतर स्वाईन फ्लू आपल्याद्वारे संक्रमित होऊ शकतो किंवा स्वाईन फ्लू जर तिथे असेल तर तिथून आपल्याला त्याचं संक्रमण होऊ शकतो. यासोबतच हात आणि पाय आणि शरीर स्वच्छ ठेवणे गरजेचं आहे, कारण हातामुळे सुद्धा स्वाईन फ्लूचा संक्रमण होऊ शकतो. स्वाईन फ्लू हा असाध्य असा व्याधी नाहीये. जर वेळेवर त्याच्यासाठी चिकित्सा घेतली, डॉक्टरांचा परामर्श घेतला तर हा व्याधी टाळू पण शकतो आणि झाल्यानंतर बरं पण होऊ शकतो. याच्यासाठी आज बाजारात वॅक्सिन सुद्धा उपलब्ध आहे. त्या वॅक्सिनचा जर आपण उपयोग केला तर स्वाईन फ्लू टाळू शकतो आणि झाल्यानंतर व्यवस्थित औषधोपचार जर आपण केला तर स्वाईन फ्लू पूर्णपणे बरा होऊ शकतो. थोडक्यात सांगा. विश्रांतीनंतर सर्वांचा पुन्हा एकदा हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये स्वागत. ग्रहणी विकारांमध्ये सुंठ, अतिविषा आणि मुस्ता ह्या तिघांचा समप्रमाणात उपयोग केला आणि त्यांचा 1 अष्टमांश काढा केला तर ग्रहणी विकारांमध्ये, आमांशामध्ये नक्कीच उपयोग होऊ शकतो. सर, ब्रेकमध्ये जाण्यापूर्वी संगीता यांचा प्रश्न होता की त्यांचा 5 वर्षांचा मुलगा आहे आणि त्याचं नुकतंच अपेंडिक्सचं ऑपरेशन झालेलं आहे, तरीही त्यांना पोटात दुखत असतं. काय सांगू शकता? अपेंडिक्सचा त्रास असल्यामुळे आता ऑपरेटिव्ह झाले तरी सुद्धा त्रास होतोय. म्हणजे अपेंडिक्समुळे त्याचा त्रास होत होता किंवा आधीची त्याची लक्षणं होती ती त्याच्यामुळे होतीच असं म्हणता येणार नाही, कारण ऑपरेशन करून जर सुद्धा त्रास होतोय तर दुसरा कोणता त्रास असण्याचे लक्षणं जास्त आहेत. मे बी आतड्यांना सूज असू शकते किंवा वात शरीरात साठून राहण्याची टेंडन्सी असू शकते किंवा एखादा अजीर्ण किंवा ग्रहणीसारखा सुद्धा व्याधी असू शकतो. त्या पद्धतीने तुम्ही योग्य निदान करून घ्या आयुर्वेदिक वैद्यांकडून आणि त्याप्रमाणे आयुर्वेदिक उपचार घेतले तर त्रास नक्कीच कमी व्हायला मदत होईल. निश्चितच. आणि मगाशी प्रश्न होता की प्रवाहिका ही कायमस्वरूपी बरी होऊ शकते का? प्रवाहिका किंवा आमांश हा व्याधी दिसायला तसं खूप सोपा असला, लक्षणं अगदी साधी नेहमीचीच दिसतात असं जरी असलं तरी ते खूप सोपं आहे असं नाहीये. कारण वर्षानुवर्ष प्रवाहिकेचे त्रास असणारे कितीतरी रुग्ण दिसतात. 20-20, 25-25 वर्ष झाले शौचाला चिकट होते, सारखंच जावं लागतंय, कधी जावं लागणार हे सांगता येत नाही. त्यामुळे नेहमीचे कामं करायची तरी घराच्या बाहेर कसं पडायचं हा सुद्धा ह्या रुग्णाला प्रश्न असतो. कारण भावना सारखी होते, गेल्यानंतर कुंठल्यानंतर सुद्धा शौचाला होत नाही, बराच वेळ कुंठल्यानंतर थोडीशी शौचाला होणं, चिकट होणं, म्हणजे पांढरा सारखा भाग बाहेर पडणं असा प्रकार ह्याच्यामध्ये होत असतो. सतत कुंठण्यामुळे, प्रवाहन केल्यामुळे हळूहळू शौचाची जागा पण बाहेर यायला लागते. याला गुदभ्रंश असं म्हणलं जातं. म्हणजे शौचाची जागा बाहेर येणं, प्रोलॅप्स होणं हा आजार त्याच्यामुळे सुद्धा सुरू होत असतो. आणि प्रवाहिका अशी बरेच वर्ष असेल, अग्निमांद्यामुळे झालेली ती असते. तिथं कफभाग नको असणारा कफभाग साठून राहणं, त्याच्यामुळे वाताचा प्रकोप होणं, ह्या गोष्टींमुळे हा त्रास होत असतो. आणि बऱ्याच जुन्या प्रवाहिकेमध्ये शेवटी तैलपानाशिवाय पर्याय राहत नाही. एकतर ह्याच्यामध्ये आयुर्वेदाने सांगितलेले बस्ती उपचार करणं खूप गरजेचं असतं किंवा बेलाचं फळ जे असतं, बेलाचं फळ, साखर आणि गोडे तेल किंवा तिळाचं तेल ह्या गोष्टी जर एकत्रितपणे सतत सेवन केल्या तरच ही प्रवाहिका बरी होऊ शकते. कारण सतत प्रवाहन केल्यामुळे जो वात वाढतो ते कमी होण्यासाठी याचा उपयोग खूप चांगला होतो. किंवा ज्यांची नुकतीच सुरुवात झालेली आहे, बराच वेळ कुंठावं लागते आणि थोडी शौचालय होते, चिकट होते, असं जर असेल तर मिऱ्याचं चूर्ण जरी घेतलं, सतत मिऱ्याचं चूर्ण पाव चमचा दोन्ही जेवणा अगोदर 7 ते 8 दिवस घेतलं तरी ही लक्षणं भरपूर कमी व्हायला मदत होत असते. आपण आता जसं म्हणलं की गृहिणीचं हे
शोषणाचं काम आहे. प्रवाहिका असू देत किंवा IBS सारखे व्याधी असू देत, हे ग्रहणीमध्येच येत असतात. इन्फ्लामेटरी बाउल डिसीज असू देत, क्रॉन्स डिसीज सारखे व्याधी असू देत, ह्या सगळ्यांचा समावेश आयुर्वेदोक्त ग्रहणी ह्या व्याधीमध्ये होत असतो. ग्रहणीचे शोषणाचे जे पोअर्स असतात, म्हणजे ज्या ठिकाणी अन्न शोषणाचं काम व्हायला पाहिजे तिथं नको असणारा जर विषारी पदार्थ तयार झाले किंवा कफाची लिप्तता तिथं साठून राहिली, म्हणजे पाण्यावर जसं शेवाळा तयार होतो तसं ग्रहणीच्या अंतस्त्वचेवर सुद्धा एक शेवाळ्यासारखा थर तयार होतो आणि त्याच्यामुळे सुद्धा शोषणाचं काम व्यवस्थित होत नाही आणि ते जेव्हा व्हायला लागतं त्यावेळेला त्याचा परिणाम सूक्ष्मपचनावर होतो. म्हणजे आपण जे बघितलं ग्रहणीमध्ये काम होतं ते स्थूलपचनाचं होत असतं. आवश्यक असणारा भाग शोषून आहारच तयार होतो, पण तो आहारच जर चांगला तयार झाला तर त्याच्यामुळे सूक्ष्मपचन होऊन पुढचे धातू चांगले तयार होणार आहेत. पण हा जर आहारच चांगला तयार झाला नाही, त्यात आमता असेल, म्हणजे एक प्रकारचा अपक्व आहारच तयार झाला असेल, त्याच्यात चिकटपणा असेल, पिच्छिलता जास्त असेल, तर स्वाभाविक आहे त्याचा परिणाम हा इतर धातू चांगले न होण्यामध्ये होत असतो. म्हणजे रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्रापर्यंतच्या धातूंवर सुद्धा त्याचा परिणाम होत असतो. त्याच्यामुळे हे ग्रहणीचं काम व्यवस्थित असणं किंवा ही ग्रहणीची जी दृष्टी झालेली आहे, म्हणजे एक थोडक्यात उदाहरण सोपं द्यायचं म्हणलं तर दह्याचं भांडं असेल, आपण विरजण लावतो त्यावेळेला आपण भांडं खराबच असतं, वरनं दूध टाकलं तरी त्याचं दही तयार होतं कारण आत विरजण असतं. त्याचा तसाच प्रकार आहे. तुम्ही आहार कितीही चांगला घेतला आणि ग्रहणी जर दुष्ट असेल, त्याला एक प्रकारची लिप्तता असेल, तर तुम्ही आहार किती चांगला घेतला तरी त्याचं रूपांतर ह्या अपक्व आमामध्येच होणार आहे, विषारी पदार्थांमध्येच होणार आहे. शरीराला आवश्यक असणारे पोषक पदार्थ त्या आहारातून मिळतील असं होणार आहे, असं होणार नाही. निश्चितच फारच सुंदर तुम्ही उपमा दिली दह्याची आणि पात्राची. सर आपण प्रश्न असेच घेत राहणार आहोत. आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे. संदीप हे प्रश्न विचारत आहेत जालन्यावरून. नमस्कार संदीपजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो, बोला. नमस्कार सर. नमस्कार, बोला. पंडित एसपीडे बोलतोय, जालना जिल्हा. सर मला ऍसिडिटीचा लहानपणापासून आजार आहे. टॅबलेट डी आणि सुक्राफिल ची ट्रीटमेंट चालू आहे मला. सर माझा डावा पाय आणि पायाची वरली साईड दुखते पोटामधली. अच्छा, वगैरे काही नाही केले. ऍसिडिटीमुळे दुखत असेल का माझा डावा पाय? अच्छा, डावा पाय. आणि हे सर काही विचारायचा प्रश्न इथे? ठीक आहे, धन्यवाद. सर काय सांगाल त्यांना? ऍसिडिटी ही एक टर्म असते, साधारण बोलीभाषेत वापरली जाणारी, की रुग्णाला ज्यावेळेला बऱ्याच वेळेला पोटाचा त्रास असतो त्यावेळेला तो मला ऍसिडिटी होते असं म्हणतच दवाखान्यामध्ये येत असतो. पण ऍसिडिटीशी संबंधित असणारे आजार किंवा ऍसिडिटी हे लक्षण म्हणून दिसत असतं. ऍसिडिटी म्हणजे घशात छातीत जळजळ होणं, पोटात एक प्रकारची अस्वस्थपणा असणं, हा जो प्रकार असतो आपल्याला इथे स्लाइड मध्ये दिसत आहे. ऍसिडिटी हे लक्षण स्वरूप जरी असलं तरी आम्लपित्त, अजीर्ण, उदावर्त नावाचा जो व्याधी आहे, या सगळ्या व्याधींमध्ये हे लक्षण स्वरूपात दिसत असतं. मग गॅसेस असू देत, गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स डिसीज, एच पायलोरी, हायटिस हार्निया, ह्या वेगवेगळ्या व्याधींमध्ये ऍसिडिटी हे लक्षण दिसत असतं. त्याच्यामुळे पोट जड होणं असू देत, घशात छातीत जळजळ होणं असू देत, ही वेगवेगळ्या कारणांमुळे असू शकते. तुम्हाला जो त्रास होतो डावा म्हणजे पोटामध्ये दुखते आणि डावा पाय दुखतोय, हा जो प्रकार आहे हा रिफ्लक्स मध्ये जनरली असतो. म्हणजे वात शरीरात साठून राहिल्यामुळे, वाताची प्रतिलोम गती असल्यामुळे पोटात दुखणं हे लक्षण दिसतं, गुबारा होणं हा पण लक्षण दिसतं. आणि त्याच्याबरोबर वात शरीरात जर पसरला तर त्याच्यामुळे सांध्या आखडणं, मान पाठ दुखणं, स्पेसिफिक जो वात जिथे जिथे फिरेल तिथे तिथे दुखणं जाणवतं. त्या पद्धतीचा तुमचा त्रास आहे आणि त्या पद्धतीने उपचार झाले तर हा त्रास कायमस्वरूपी बरा व्हायला नक्कीच मदत होईल. निश्चितच जेव्हा आपण पोटाच्या विकारांबद्दल आणि ग्रहणीबद्दल बोलत होतो तेव्हा आपण इरिटेबल बॉवेल सिंड्रोम हा व्याधी घेतला. तसंच कोलायटिस नावाचा एक व्याधी असतो. नेमकं कोलायटिस म्हणजे काय असतं, त्याची लक्षणं काय असतात आणि त्याच्यावर आपण आयुर्वेदिक उपचार काय करू शकतो? कोलायटिसचा शब्दशः अर्थ जर आपण म्हणायचा गेलं तर ज्या वेळेला मोठ्या आतड्यांना सूज येते त्यावेळेला त्याला कोलायटिस असं म्हणलं जातं. आपण ग्रहणीची रचना बघताना पहिल्यांदाच बघितलेलं आहे की ग्रहणीची व्याप्तता ही लहान आतडे आणि त्याच्याबरोबरच मोठ्या आतड्यांचा 3/4 भाग म्हणजे 3/4 भाग हा ग्रहणीमध्येच येत असतो. खरं तर मोठ्या प्रमाणात लहान आतड्यांमध्येच अन्न शोषणाची प्रक्रिया होत असते. म्हणजे सारकिट्ट विभाजन होणं, आवश्यक असणारा भाग शरीराला जो गरजेचा आहे तो 80% भाग हा लहान आतड्यांमध्ये शोषला जातो. 20% भाग हा पुढे मोठ्या आतड्यात ढकलला जातो. मग मोठ्या आतड्यांमध्ये सुद्धा शोषणाचं काम होत असतं आणि ते शोषणाचं काम व्यवस्थित झाल्यानंतर पुढे मलभाग हा पुढे ढकलला जातो आणि शरीराच्या बाहेर फेकला जातो. आपण आता इथे स्लाइड मध्ये बघतोय नॉर्मल कोलॉन्स वर दिसत आहेत आणि मोठ्या
मोठ्या आतड्यांचा भाग दिसते आणि ज्या वेळेला कोलायटिस म्हणजे सूज आल्यानंतर जे काही कोलॉन्स दिसत आहेत तो भाग आपल्याला या ठिकाणी दिसतोय, या ठिकाणी आपल्याला दिसतंय. त्याचप्रमाणे ह्या कडेच्या स्लाइड मध्ये पण दिसतंय की हा नॉर्मल आहे आणि या ठिकाणी इन्फ्लमेशन म्हणजे सूज आल्यानंतर मोठ्या आतड्यांना कशा पद्धतीने दिसू शकेल तर हे आपल्याला स्लाइड मध्ये दिसतंय. खरं तर बऱ्याच वेळेला कोलायटिस मध्ये सुद्धा तात्पुरते उपचार केले जातात. म्हणजे कोलायटिस मध्ये जुलाब सतत होणं हा प्रकार जास्त प्रमाणात जाणवत असतो. पण ज्या वेळेला लहान आतड्यांच्या ठिकाणी पचनाचं काम व्यवस्थित होत नाहीये आणि अन्न न पचता तसंच पुढे ढकललं जात आहे, त्यावेळेला मोठ्या आतड्यांवर ताण पडायला लागते, त्याला हळूहळू सूज यायला लागते, तेव्हा त्याला कोलायटिस असं म्हणलं जातं. निश्चितच कोलायटिस या विषयावर आणि त्याच्या लक्षणांवर आणि उपचारांवर आपण जाणून घेऊया. आपल्याला भारतभरावरून फोन येत असतात. आपल्याला दिल्लीवरून फोन आलेला आहे संदीप यांचा. नमस्कार संदीपजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार, बोला. प्रश्न विचारताय मॅडम. माझं नाव संदीप मुसे आहे, दिल्लीहून बोलतोय मी. मला सलग 2 वर्ष झाले पित्ताचा खूप त्रास आहे. पूर्ण म्हणजे पित्त उलटे करतोय असं पित्त निघतंय, माझं आम्हाला पित्तासारखं निघतंय. बरोबर. आणि पित्त काढल्यानंतर मग डोकं शांत होतंय माझं. बरं. त्यासाठी काय उपयोग, भरपूर डॉक्टरांना पण दाखवलं. काही इलाज आहे का? ठीक आहे संदीपजी, तुमचा प्रश्न आम्हाला कळलेला आहे. ज्यावेळेला यकृतामध्ये किंवा आग्नेयाशयामध्ये तयार होणाऱ्या पित्ताचीच तीक्ष्णता उष्णता खूप जास्त असते, त्याच्यातली आम्लता जेव्हा वाढत जाते, ते आम्लपित्त जर जास्त प्रमाणात सिक्रीट होत असेल तर त्याचा परिणाम म्हणून जी लक्षणं दिसतात तेव्हाच त्याला आम्लपित्त असं म्हणलं जातं. त्यामुळे यकृताचं जे मूलभूत स्त्रोतच आहे, यकृताच्या ठिकाणी नॉर्मल पित्त तयार होणं ते काम व्यवस्थित होणं गरजेचं आहे. तिथे जर काम व्यवस्थित झालं तर त्यांचा आम्लपित्ताचा त्रास पूर्णतः कमी व्हायला मदत होते. बऱ्याच वेळेला पित्त कमी होणारी फक्त पित्तशामक वापरण्याची टेंडन्सी जनरली दिसून येते की तात्पुरती थंड औषधं वापरून पित्त कसं कमी होईल या पद्धतीने उपचार केले जातात, पण त्याच्यामुळे तो आजार पूर्णतः बरा होत नसतो. त्या मूळ कारणासाठी चिकित्सा करणं गरजेचं असतं. तुम्ही अगोदर जर विरेचन करून घेतलं तर त्याचा उपयोग नक्कीच चांगला होईल आणि विरेचन केल्यानंतर पित्तशामक उपचार केले तर तो आजार कायमस्वरूपी बरा व्हायला मदत होईल. निश्चितच. आणि सर, आपण कोलायटिस या विषयावर सांगणार होता. कोलायटिस मध्ये आयुर्वेदिक उपचार कोणते करू शकतो? कोलायटिस म्हणजे आता आपण बघितलं तसं की ज्या वेळेला मोठ्या आतड्यांना सूज येत असते, पण मोठ्या आतड्यांना का सूज येते तर लहान आतड्यांच्या ठिकाणी पचनाचं काम व्यवस्थित न झाल्यामुळे 80% भाग जो लहान आतड्यांमध्ये शोषला गेला पाहिजे तसं न होता 20 ते 30% शोषण लहान आतड्यांच्या ठिकाणी होतं आणि बाकीचा अन्न भाग जो आहे म्हणजे न पचलेला भाग, अपक्व भाग तसाच पुढे ढकलला जातो. त्यामुळे ते शोषणाचं काम मोठ्या आतड्यांना करावं लागतं आणि तो वर्कलोड वाढल्यामुळे ते जास्त प्रमाणाचं काम करावं लागल्यामुळे हळूहळू मोठ्या आतड्यांना एक प्रकारची सूज यायला लागते. त्याला कोलायटिस असं म्हणलं जातं. सतत शौचाला पातळ होणं, सारखं शौचाला जावं लागणं, कळ येणं, ओटीपोटामध्ये दुखत राहणं, कधी पाठीमध्ये दुखणं, अशा प्रकारची लक्षणं जनरली ही कोलायटिसमध्ये दिसत असतात. त्याच्यामुळे ह्या वेळेला अग्निमांद्य कमी करणारी किंवा अग्नीचं बल वाढवणारी औषधं देणं, ग्रहणीचं बल वाढवणारी म्हणजे ग्रहणीची धारणशक्ती वाढवणं ही गोष्ट खूप महत्वाची आहे बऱ्याच आजारांमध्ये. त्या पद्धतीने जर उपचार केले गेले तर कोलायटिसचा आजार सुद्धा पूर्णतः बरा व्हायला मदत होत असतेच. निश्चितच. आणि कोलायटिस म्हणताना दुसरा एक फार भयंकर व्याधी असतो म्हणजे अल्सरेटिव्ह कोलायटिस. हे नेमकं अल्सरेटिव्ह कोलायटिस म्हणजे काय असतं, ह्याची लक्षणं काय असतात आणि यावर आयुर्वेदामध्ये काही उपचार आहेत का? फार महत्वाचा आहे कारण हा विषय. अगदी बरोबर आहे. अल्सरेटिव्ह कोलायटिसचा त्रास होणारे वर्षानुवर्ष असणारे कितीतरी पेशंट असतात. म्हणजे ग्रहणी आणि संग्रहणीमध्ये त्याचा समावेश होत असतो. आपल्याला या ठिकाणी स्लाइड मध्ये दिसतंय कोलॉन्सचा भाग दिसतो आहे आपल्याला एका बाजूला आणि एका बाजूला तिथे इन्फ्लामेशन झाल्यामुळे सूज आल्यामुळे आतड्यांना, मोठ्या आतड्यांना या ठिकाणी आपल्याला अल्सर झालेले दिसत आहेत. स्पेसिफिक या ठिकाणी आहेत, या ठिकाणी आहेत, तर इथे अल्सर झालेले दिसतात. म्हणजे मोठ्या आतड्यांना हळूहळू जखमा व्हायला लागतात. कोलायटिसची सुरुवात होत असते, मोठ्या आतड्यांना सूज येते आणि तशीच कारण परंपरा जर पुढे चालू राहिली म्हणजे लहान आतड्यांच्या ठिकाणी पचनाचं काम झालंच नाही, अग्नीची पचनशक्ती जर अतिशय कमी झाली तर त्याच्यामुळे हळूहळू मोठ्या आतड्यांवर ताण पडायला लागतो आणि त्याच्यामुळे तिथं जखमा व्हायला सुरुवात व्हायला लागते. अन्नभाग आणि मलभाग बऱ्याच वेळ तिथं साठून राहिल्यामुळे जेव्हा मोठ्या आतड्यांना जखमा होतात तेव्हा त्याला अल्सरेटिव्ह कोलायटिस म्हणतात. अगदी पातळ पाण्यासारखे जुलाब होतात, वेगवेगळ्या रंगाचे जुलाब होतात, कधी चिकट होत असते, कधी अगदी धार लागल्याप्रमाणे जुलाब. दिवसातून 40-40, 50-50 जुलाब सुद्धा अशा पेशंटला होऊ शकतात. रक्त मिश्रित असतात, रक्त थेंब पडणं हितपासून अगदी रक्ताची धार लागण्यापर्यंत सुद्धा असे लक्षण आपल्याला दिसतात. आपल्याला पुढच्या स्लाइड मध्ये दिसत आहे कोलॉन्सला ज्या ठिकाणी सूज आलेली दिसते, आतल्या बाजूला या ठिकाणी अल्सर छोटे छोटे आपल्याला दिसायला मदत होते.
अशा पद्धतीने बदल त्याच्यामध्ये झालेले असतात. त्याच्यामुळे लहान आतड्यात तर पचनाचं काम होत नाहीये, तिथे शोषण प्रक्रिया व्यवस्थित होत नाहीये. 80% भाग तसाच पुढे ढकलला जातोय. आणि मोठ्या आतड्यामध्ये सुद्धा अल्सर झाल्यामुळे तिथं स्पाझम होतो, आकुंचन पावतात लगेच मोठ्या आतडी पण, आणि मग दुखावा जास्त जाणवतो आणि तिथे सुद्धा अन्नाचं पचन होत नाही, शोषण होत नाही. आणि तसाच मलभाग, अन्नभागच न पचलेला अन्नभाग मलस्वरूप म्हणून बाहेर फेकला जातो. त्याच्यामुळे अतिशय विकनेस जाणवणं, ओटीपोटात दुखणं, जुलाब सतत होत राहणं, हे वर्षानुवर्ष पेशंटचे ट्रीटमेंट त्याच्यासाठी चालू असते. आणि काय करावं हा मोठा प्रश्न त्याच्यामध्ये जाणवत असतो. ह्यासाठी आयुर्वेदिक उपचार गृहिणी म्हणून करणं खूप गरजेचं असतं. अग्नीचं मांद्य कमी करणं म्हणजे अग्नीचं बल वाढवणं, अग्नीची पचनशक्तीचं काम वाढवणं, पाचक पित्त कशा पद्धतीने चांगलं स्त्रवित होईल हे बघणं, लहान आतड्यांची अन्न धरून ठेवण्याची क्षमता वाढवणं. ती जर गोष्ट झाली तर तिथं अग्नीचं पचनाचं काम होणार आहे आणि आवश्यक असणारा भाग शोषला जाणार आहे. तो जर झाला तर मोठ्या आतड्यांवरचा ताण कमी होईल आणि आजार पूर्णतः बरा होईल. आणि दुसरी गोष्ट, स्थानिक जे काही बदल झालेले आहेत ते म्हणजे मोठ्या आतड्यांच्या ठिकाणी जर जखमा झालेल्या आहेत, अल्सर झालेले आहेत, व्रण झालेले आहेत, तर ते भरून येण्याच्या दृष्टीने सुद्धा बस्ती चिकित्सेचा उपयोग खूप चांगला होतो. म्हणजे अल्सरेटिव्ह कोलायटिसच्या पेशंटमध्ये बस्ती चिकित्सा ही संजीवनी आहे असं म्हणलं तरी चालेल. कारण मोठ्या आतड्यांना झालेल्या जखमा भरून येण्यासाठी तिथं स्थानिक तुम्ही शौचाच्या जागेवाटे जर औषधं पुष्ट केली, वेगवेगळे सिद्ध शिरपाक असू देत, वेगवेगळे सिद्ध तेल असू देत की जे व्रण भरून आणण्याची कामं करत असतात, हे जर वापरले गेले किंवा सिद्ध घृत असू देत, ह्यांचा जर उपयोग केला गेला तर त्या जखमाही लवकर बऱ्या होत असतात. आणि एका बाजूला आपण शमन चिकित्सेने गृहिणीप्रमाणे जर उपचार केले, गृहिणीचं बल वाढवण्यासाठी उपचार झाले, तर अल्सरेटिव्ह कोलायटिसचा त्रास पूर्णतः कायमस्वरूपी बरा व्हायला मदत होत असते. अतिशय दिलासाजनक आहे, कारण अनेक वेळेला शस्त्रकर्मच सांगितलं जातं. त्यामुळे हा जर उपाय केला तर त्यांना निश्चितच शस्त्रकर्म, पूर्ण आतडं काढण्यापासून ते वाचू शकतात. सर, जेव्हा आपण ग्रहणी म्हणतो तर या ग्रहणीमुळे इतर कोणकोणते व्याधी इतर शरीरामध्ये होऊ शकतात का? अतिशय चांगला प्रश्न आहे आणि खूप महत्वाचा आहे असं म्हणलं तरी चालेल. आपण म्हणतो की जनरली सर्व आजाराचं मूळ हे पोटातून असतं, पोटातूनच सगळे आजार उद्भवत असतात आणि हृदयाचा मार्ग सुद्धा पोटातून असतो. बरोबर आहे. सगळ्याच गोष्टी म्हणजे आपण पोटातून म्हणण्यापेक्षा स्पेसिफिक ग्रहणीतून असं म्हणलं तर चालेल. सगळ्या आजारांचं मूळ ग्रहणीपासून आहे. आयुर्वेदाने तर रोगाः सर्वे मंदेग्नु असं सूत्र सांगितलेलं आहे. अग्नी मंद झाला, अग्नी हा ग्रहणीच्या दृष्टीने राहतो, ग्रहणी दुष्टी झाली तर अग्नी दुष्ट होत असते. आणि ह्या गोष्टी झाल्या तर वेगवेगळे आजार ह्याच्यामध्ये होत असतात. ग्रहणीमध्ये जर चांगला रस, आहार रस तयार झाला नाही, त्याच्यामध्ये सामता असेल, नको असणारे विषारी पदार्थ तयार होण्याची टेंडन्सी ग्रहणीमध्ये असते. आणि मग ग्रहणीतून ते विषारी पदार्थ प्रत्येक धातूंपर्यंत जात असतात, त्वचेपर्यंत जात असतात. त्याच्यामुळे हृदयरोग असू देत, कितीतरी हृदय रोगांचं मूळ कारण हे ग्रहणी रोगामध्ये सापडत असतं. कितीतरी त्वचा विकारांशी संबंधित इसबासारखे त्वचा विकार, ज्यांना पचनाचा त्रास बरेच वर्ष आहे, ज्या ठिकाणी पचनाचं काम व्यवस्थित होत नसल्यामुळे विषारी पदार्थ साठून राहण्याची जी टेंडन्सी आहे, त्याच्यामुळे जी टॉक्सिसिटी वाढत जाते, तिथून ते रक्तामार्फत त्वचेपर्यंत येतात, म्हणून त्वचा विकार होत असतात. त्याचप्रमाणे सांधेदुखी असू देत, आमवात किंवा संधिवात म्हणण्यापेक्षा आमवात आपण म्हणूया स्पेसिफिक, की विषारी पदार्थ रक्ताथ्रू किंवा हा आम रक्ताथ्रू जेव्हा सांध्यांपर्यंत जातो त्यावेळेला वेगवेगळ्या सांध्यांचे विकार सुद्धा व्हायला लागतात. पूर्ण अंग दुखणं, अंग जड वाटणं, सांधे दुखणं, हे जे प्रकार आहेत ते ह्याच्यामुळेच होत असतात. ग्रहणी बऱ्याच वर्ष असेल तर त्याच्यामुळे मूळव्याध व्हायला मदत होत असते. अतिसारासारखे व्याधी असतात, कृमी तयार होणं किंवा सतत जंतांचा त्रास होणं, अशा पद्धतीचे लक्षणे ह्याच्यामध्ये दिसत असतात. त्यामुळे बरेच वेगवेगळ्या आजारांचं कारण ग्रहणी असते असं म्हणलं तरी चालेल. कारण अग्नीच्या ठिकाणी जर पचन व्यवस्थित झालं नाही तर सारं धातू तयार होणार नाहीत. सारं धातू जर तयार व्यवस्थित झाले नाहीत तर त्यांच्यामध्ये एक प्रकारची दुर्बलता राहते. त्याच्यामुळे कोणताही व्याधी तयार होण्यासाठी शरीरामध्ये एक प्रकारचा स्थानसंशय होतो. म्हणजे दोष वाढले किंवा नको असणारे विषारी पदार्थ शरीरात तयार झाले तर त्यांना असा एखादा विकृत जर धातू मिळाले नाहीत की ज्या ठिकाणी ते संश्रित होऊ शकतील तर कोणताही व्याधी तयार होऊ शकत नाही. त्याच्यामुळे धातूंना एक प्रकारची दुर्बलता यायला लागली तर कोणतेही व्याधी शरीरामध्ये होऊ शकतात. त्याच्यामुळे ग्रहणीचं बल चांगलं असणं, म्हणूनच आयुर्वेदामध्ये कोणत्याही आजारासाठी आधी पाचन चिकित्सेने सुरुवात होते. पहिल्यांदा पचन केलं जातं, दोष जास्त वाढले तर शोधन करून पाचन करावं लागतं, किंवा आमता जास्त असेल तर आधी पाचन करून शोधन करणं, मग शमन करणं, आणि नंतर बृहन आणि नंतर रसायन, अशा पद्धतीने उपचार केले तरच कोणताही व्याधी पूर्णतः बरा होऊ शकतो. निश्चितच तुम्ही फार महत्वाचं सांगितलं की रोगा हा सर्वे अपि मंदे अग्नौ, त्यामुळे पचन करणं हे फार महत्वाचं आहे आणि मग सर्व रोगांचं निर्हरण जरूर होणार आहे. कार्यक्रमामध्ये आता वेळ झालेली आहे आजच्या आरोग्य सल्ल्याची. आजचा आरोग्य सल्ला काय आहे तो पाहून घेऊया.
अन्नाचे नीट पचन होण्यासाठी सुंठ गुळाचा जरूर वापर करावा. जेवणापूर्वी घ्यावा. डाळिंबावलेह, कुष्मांडावलेह हे पित्तविकारात अतिशय उपयुक्त आहे. ग्रहणीच्या रुग्णांनी शतावरी कल्प हे नियमित घ्यावे. जेवणापूर्वी आणि नंतर भरपूर पाणी अजिबात पिऊ नये, त्याने अपचन हमखास होते. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे जाणून घेण्याची सुद्धा आम्हाला उत्सुकता आहे. तुमचे अभिप्राय आम्हाला कळावेत अशी आमची इच्छा आहे. याशिवाय ज्या डॉक्टर्सना आमच्या कार्यक्रमात प्रायोजित कार्यक्रम करायचा असेल त्यांनी आम्हाला जरूर संपर्क साधावा. आमचा पत्ता असा आहे: निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. तुम्ही आम्हाला ईमेलद्वारे सुद्धा संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा ईमेल लिहून घ्या. आमचा ईमेल आहे hellodoctor@gmail.com. ग्रहणी आणि पोटाचे विकार ह्यावरील आयुर्वेदोपचाराबद्दल आपण खूप माहिती घेतली आहे. आयुर्वेदातील एक महत्त्वाची चिकित्सा असते ती म्हणजे पथ्यापथ्य. ग्रहणी विकारांमध्ये आपण पथ्यापथ्य काय करावे? अगदी महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे ग्रहणी आजार होण्यामागेच हेतूच सांगितले गेलेले आहेत. तुमच्या आहाराच्या सवय व्यवस्थित नसणं, तुम्ही घेतलेला आहार जो अतिशय चुकीच्या पद्धतीने आहे त्याच्यामुळे ग्रहणी ही दुष्ट होत असते. ग्रहणीच्या आश्रयाने दोष असणं आणि ग्रहणी दुष्ट होणं ह्या दोन्हीमध्ये खूप फरक आहे. आणि त्याच्यामुळे ग्रहणी दृष्टीच्या दृष्टीने सुद्धा पंचकर्माबरोबर, पोटातल्या औषधांबरोबर पथ्य काय आहे त्या गोष्टीला खूप महत्व आहे. फक्त औषधं घेऊन असे आजार पूर्णतः बरा होतात असं नाहीये. तर त्याच्या मागचं जे मूळ कारण आहे, जे हेतू आहेत ते थांबणं खूप गरजेचं असतं. आपण एक चार्ट बघूयात, त्याच्यामुळे प्रेक्षकांना आपल्या लक्षात यायला सोपं पडेल. आपण इथं पथ्याचे कोणते पदार्थ आहेत, अपथ्याचे कोणते पदार्थ आहेत हे सांगितलेलं आहे. ताक यासारखं उत्तम ग्रहणीमध्ये काहीही नाही. ताक तयार केलेलं सुद्धा कसं असावं ह्या गोष्टीला खूप महत्व आहे. बऱ्याच जणांना दही मोडलं त्याच्यात पाणी टाकलं म्हणजे ताक तयार झालं अशी भरपूर जणांची समजत असते. पण ते म्हणजे ताक नव्हे. ताक खूप वेळेला घुसळलं जाणं, तो तक्रारने तयार होणं गरजेचं आहे. सतत घुसळले गेलेलं ताक, जर त्यातला स्नेह बाहेर पडला, ते जे ताक तयार होते ते ग्रहणीमध्ये वापरले गेले तर त्याचा उपयोग आहे. मिक्सरमध्ये एकदा फिरून दही ताक तयार होत नाही. त्याला सतत घुसळलं गेलं, त्याचा अग्नी जर चांगला असेल तर ते ताक घेतलं गेलं तर ग्रहणीमध्ये उपयोगी होत असतं. आंबट चुक्याची भाजी असू देत, कैफुलाची भाजी असू देत किंवा दुधी भोपळा यांचं सेवन ज्यांना ग्रहणीचा त्रास आहे यांनी खूप जास्त प्रमाणात करावं. सतत शौचालय म्हणजे जुलाब होत असतील तर गहू पूर्णतः अवॉइड करावेत. त्याचप्रमाणे मका, मेथी, आंबाडी, शेवगा, बेसनाचे, मैद्याचे पदार्थ ह्या गोष्टी पूर्णतः अवॉइड कराव्यात. त्यामुळे योग्य आयुर्वेदिक उपचार, शमन चिकित्सा, पंचकर्म उपचार, बस्ती आणि त्याच्याबरोबर योग्य पथ्य अशा गोष्टी जर सगळ्या एकत्रितपणे झाल्या तर ग्रहणी काय तर सर्व पोटाचे विकारही नक्की बरे व्हायला मदत होत असते. निश्चितच. अन्नम गृह्णाती पचती विवेचयती मुंचती. अन्नाचे ग्रहण करणं, पचन करणं, त्याचं सारकिट्ट विभागात विभाजन करणं आणि त्याच्यापासून धातू पोषक घटक निर्माण करणं असं महत्वाचं कार्य हे ग्रहणीचं असतं. आणि म्हणूनच आयुर्वेदामध्ये ग्रहणी चिकित्सेला अनन्यसाधारण महत्व आहे. संपन्नम बहुकल्पम बहुगुणम संपन्नम योग्यम औषधम. बहुकल्प असणारं, बहुगुण असणारं असं संपन्न औषध जर आयुर्वेदाचं आपण निवडलं तर पोटाचे जे विविध विकार आहेत, ऍसिडिटी, कोलायटिस, अल्सरेटिव्ह कोलायटिस, विसूचिका, अग्निमांद्य, अपचन यासारखे जे विविध पोटाचे विकार आहेत आणि ग्रहणी चिकित्सा योग्य केली, योग्य औषधोपचारांनी केली आणि योग्य पंचकर्माने जर केली तर मला वाटतं निश्चितच आपण ह्या पोटाच्या विकारांवर उपशय, संपूर्णपणे उपशय मिळू शकतो. आज ही आपल्याला दर्शकांना जी माहिती मिळेल मला वाटतं त्याचा नक्कीच तुम्हाला लाभ झालेला असेल. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि आमच्या दर्शकांना जी माहिती दिली त्यासाठी दूरदर्शन हॅलो डॉक्टर तर्फे तुमचे मनःपूर्वक आभार.